वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। निवडणूक 2025 या अनुषंगानं राज्यभरामध्ये निवडणुकीच्या या प्रचाराला प्रारंभ झालेला आहे। कालच छाननी झाल्यानंतर आजपासून विशेषपणे प्रचाराला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात नवापूर असेल, नंदुरबार असेल, शहादा तोंडा असेल, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर नगरपालिका निवडणूक लढवीत आहे। आणि मला खात्री आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चारही नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त होईल आणि चारही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। आज मी आणि आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ माळी आम्ही नवापूरच्या आमच्या उमेदवारांची एक बैठक घेतली, सर्वेची मतं जाणून घेतली। आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत अभिलाषाताई बसावे, या देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं देखील मी एकंदरीत माहिती घेतली। आमचे इथले निवडणूक प्रमुख आहेत सत्यानंद गावी, आमचे वसावे साहेब आहेत जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष इजाजभाई आहेत आणि सगळ्यांकडनं या ठिकाणी मतं जाणून घेतल्यानंतर मला खात्री झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवापूरची जनतेनं हे ठरवलं आहे की या नगरपालिकेवर आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नवापूरच्या जनतेला माहिती आहे, सत्तेसाठी ज्या पद्धतीनं इथल्या मागील सत्तास्थानी असलेल्या लोकांनी विकासाच्या नावावर जनतेची लूट केली, जनतेचा पैसा स्वतःच्या घशात आणि खिशात घातला आणि नवापूरला विकासापासून या ठिकाणी वंचित ठेवलं, हे पाप त्यांनी केलं। तर दुसरीकडे माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक विकासाच्या योजना सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी दलित पीडित वंचित शोषित व्यापारी विद्यार्थी महिला यांच्यापर्यंत थेट पोचत आहे। लाडकी बहीण योजना असेल, कामगार योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असतील, घरकुल योजना असतील, अनेक योजनांच्या माध्यमातून नवापूरची जनता मोदीजींना धन्यवाद देत आहे, देवेंद्रजींना धन्यवाद देत आहे। आणि दुसरीकडे वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सार्वजनिक विकासाच्या योजनांचा या ठिकाणी सिलसिला सुरू असताना देव देश धर्मासाठी काम करणारी पार्टी कुठली असेल ती भारतीय जनता पार्टी आहे। प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर काम करणारी कुठली पार्टी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे। आणि म्हणून हे जनतेनं ठरवलं आहे की यावेळेस परिवर्तन करायचं। भारतीय जनता पार्टीचे आमचे 20 आणि एक नगराध्यक्षाचे असे 21 सदस्यांना नगरपालिकेत पाठवायचं आणि मी देखील भारतीय जनता पार्टीचा राज्याचा सरचिटणीस, उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी आणि नंदुरबार जिल्ह्यातील या निवडणुकीचा प्रमुख म्हणून नवापूर वासियांना विनंती करतो की विकसित नवापूर आणि नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी, मग ते पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, आरोग्य असतील, बाग बगीचे असतील, भूमिगत गटार असेल,
पतदिवे असतील, या सर्व मूलभूत प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची विनंती करत असताना मी आपल्याला हे देखील आग्रह करतो की 24 तारखेला शहाद्याला जनता चौक दुपारी 1 वाजता आदरणीय देवेंद्रची सभा आहे. त्या सभेला देखील नवापूरच्या नागरिकांनी यावं अशा प्रकारची देखील विनंती करतो. धन्यवाद. आणि त्यामुळे पक्षाने त्यांना 6 वर्षासाठी निलंबन करण्याचं या ठिकाणी आदेशित केलं. जो पक्षाच्या पदावर आहे आणि जो पक्षाचा पदावर होता त्याने अशा पद्धतीने भूमिका जर कोणी घेत असेल तर पार्टीतले सहन करणार आणि नगरसेवक हे बहुमताने या ठिकाणी निवडून येतील हा जनतेने आम्हाला या ठिकाणी दिलेला विश्वास. तो आम्ही फिरलो आणि कानोसा घेतला तर जनता जनार्दन आता परिवर्तनाचा मूडमध्ये आहे. ती त्यांच्यावर नेमकं कुठल्या गुन्ह्याखाली अटक झालेली आहे, का अटक झालेली आहे, ते राजकारण आहे का राजकारण नाही आहे, या संदर्भातली मी अधिक माहिती घेऊनच आपल्याशी बोलतो. मी राजकारणामध्ये या ठिकाणी प्रथम या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. माझी ही बस सुरुवात आहे आणि तरुण असल्या कारणानं त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास आहे. त्यांनी एक चांगली नोकरी सुद्धा या ठिकाणी सोडली, उच्च शिक्षित आहे आणि एक ध्यास असतो तरुण मनाच्या मनामध्ये की मी करेन तर माझ्या देशासाठी, मी करेन तर माझ्या नवापूरसाठी. आणि म्हणून त्यांनी जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही ही नोकरी का सोडताय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अनेक वर्षापासून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील नवापूरचा आवाजाचा विकास झाला नाही. नवापूरचे रस्ते असतील, भूमिगत गटारी असतील, पतदिवे असतील, सार्वजनिक शौचालय असतील, अनेक पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी आजही जैसे ते आहे. त्यांच्या मनामध्ये नवापूर हिरवे म्हणजे हिरवेगार प्रदूषणमुक्त नवापूर करण्याची देखील संकल्पना आहे. आणि त्यांनी मला सांगितलं हे प्रसंगी मी आदरणीय देवेंद्रजींकडे, माननीय मोदीजींकडे आग्रह धरेल की नवापूरसाठी या ठिकाणी विशेष पॅकेज या ठिकाणी साठी त्यांचा आग्रह असेल, इथल्या तरुणांसाठी, बेरोजगारीसाठी त्यांचा आग्रह असेल आणि इथे नवापूरमध्ये काही उद्योग व्यवसाय व्यापक स्वरूपामध्ये येतील का यासाठीचा देखील त्यांचा प्रयत्न त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी मी जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा व्यक्त करून दाखवला. सुदैवाने त्यांचे सासरे आमचे अजयजी वसाळे साहेब हे देखील पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होते. त्यांना देखील चांगला अनुभव आहे, उच्च शिक्षित आहे, एक प्रामाणिक ऑफिसर म्हणून त्यांची ख्याती त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून त्यांचे सुपुत्र, त्यांची सूनबाई असा एक उच्च शिक्षित परिवार पहिल्यांदा या नवापूरच्या राजकारणामध्ये पुढे आलेला आणि त्यामुळे नंदुरबार नवापूरच्या जनतेच्या आणि मतदारांच्या आशा देखील पल्लवित झालेल्या आहेत. मला खात्री आहे अभिलाषा या सगळ्या प्रश्नांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, नवापूरच्या विकासाला या ठिकाणी चालना देईल याची मला खात्री आहे. जनता पार्टी हा पक्ष जो आहे हा विशिष्ट विचारानं काम करणारा पक्ष आहे. राष्ट्र प्रथम, पार्टी द्वितीय आणि आम्ही स्वतः तृतीय ही भूमिकेतून आम्ही काम करतो. तुम्ही जर पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, या पक्षात असलेली मंडळी एकाच पक्षातून वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत. तसं म्हटलं तर एका नाण्याच्या या दोन बाजू आहेत. ते काही नवीन नाही. स्वार्थासाठी हे लोक पक्षांतर करतात, जिथे सत्ता असेल तिथे पळतात, ज्या पक्षात होते त्या पक्षाची सत्ता गेली, दुकान बंद झाली तर लगेच दुसरी दुकान शोधतात. आणि हे देखील जनतेला माहिती आहे की हे लोक किती संधी साधू आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत फारसं बोलणं मला असं वाटतं की खूप काही त्यांना महत्त्व दिल्यासारखं.